खूप दिवसानंतर आज मी राईडला निघत आहे. लास्ट टाईम आपली राईड गोवा IBWला गेलो होतो मी. IBWचा व्हिडिओ काही अजून यूट्यूबवरती आलेला नाही आहे, येईल लवकरच. तर आजची जी राईड होणार आहे आपली ती अजिंठा लेणी येथे आहे. अजिंठा लेणी अजिंठा लेणीच्या इतक्या जवळ राहूनसुद्धा मी काही अजून अजिंठा लेणी पूर्ण आतमधून बघितलेली नाही होती. तर आज अजिंठा लेणी बघणं पण होऊन जाईल, एक छोटीशी राईड पण होऊन जाईल. तर निघूयात राईडला, फटाफट आवरून घेऊया. खूप म्हणजे पूर्ण अर्धा तास लेट आहे मी. तर सगळ्यांचे कॉल पण चालू आहेत, सगळे रायडर तिथं पोहोचलेले आहेत. तर आपण भेटूया आता आपल्या मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपमध्ये. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिल गवांदे. आज आपण निघालो आहे संडे राईडला. आजची राईड खूप मस्त आणि खूप जबरदस्त होणार आहे. खूप धमाल होणार आहे आजच्या राईडमध्ये. अजिंठा लेणी इथे चाललो आहे आपण. खूप दिवसानंतर राईडला निघालो आहे, खूप मस्त वाटतं आहे. आजचा मीटिंग पॉईंट आहे छत्रपती संभाजीनगर बाबा पेट्रोल पंप जवळ जी आयन शोरूम आहे, रॉयल एनफील्ड शोरूम, तिथून आमची राईड स्टार्ट होणार आहे. ऑलमोस्ट सगळे रायडर तिथं पोहोचलेले आहेत. मलाही थोडासा उशीर झाला आहे. 5:30 मीटिंग पॉईंटवर पोहोचण्याचा टायमिंग होता. 6 वाजलेत, मी आणखी इथंच आहे. इथूनही मला तिथे पोचायला 20 मिनटं लागतील अजून. तर भेटू डायरेक्ट मीटिंग पॉईंटला. हे आहे आयन शोरूम. सगळे रायडर्स आलेले होते, फक्त मी राहिलो होतो. तर ह्या टायमाला बाईक्स खूप मस्त आहे. सगळ्या बाईक्स हिमालयन, मिटिओर, 350 क्लासिक, सगळे एकदम जबरदस्त रायडर्स आहे. तर एक राहिला आहे फक्त एक ग्रुप फोटो काढायचा, तर तो एक ग्रुप फोटो काढून घेऊ. चलो सुमित भाई मारे तर आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. राईड करणं म्हणजे फास्ट बाईक चालवणं, वाकडी तिकडी बाईक चालवणं नव्हे. डिसिप्लिन, सगळे नियमांचं पालन करून एकदम एका लाईनिंगमध्ये बाईक चालवणे म्हणजे रायडिंग करणे. तर आपला आजचा रस्ता राहणार आहे सिल्लोड मार्गे. सिल्लोड मार्गे आपण जाणार आहे अजिंठा लेणी येथे. रस्ता थोडासा खराब, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, तर बऱ्यापैकी रस्ता खराब आहे असं ऐकले. तर बघू कसं आहे कसं नाही. ज्यांना ऑफ रोड करायची फार छंद आहे त्यांनी सिल्लोड मार्गे जायला पाहिजे. खतरनाक पूर्ण खडखडीचा रस्ता, धडधड धडधड आहे पूर्ण. तर निघालेत सगळे एकदम एक लाईनमध्ये निघालेत सगळे. आपल्यासोबत हार्ली डेव्हिडसन 450 पण आहे. बाईकची धमाल आहे मस्त. सगळ्या बाईकचा अनुभव भेटतो, ओनरशिप रिव्ह्यू भेटतो.
कुठल्या बाईकला कसं म्हणजे काय चेंजेस करायला पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टीची चर्चा होती. मस्त भारी वाटतं राईड करायला. तर आता आपल्या बाईकमध्ये थोडंसं पेट्रोल कमी आहे. आणखी एक हिमालयनवाले सगळे त्यांना पण पेट्रोल भरायचं आहे. तर मग आपण कुठंतरी चांगला पेट्रोल पंप बघून रिफिलिंग करून घेऊया. अबे फुल हुई क्या नहीं? हाँ हो गए. अरे मेरी गाड़ी बिना बताए फुल हो गई. किती झाले? 1050 रुपये. 10 पैसे वापस होना भाई मेरे को. भैया 1050. हो गया. चालू आहे ना? चालू आहे क्या? लावला का? घे ना मग हे. ठीक आहे. अरे लावून घे. ये ना इकडे ना. अरे यार तू दे ना. तुझ्या गाडीला आरसा आहे, माझ्या गाडीला आरसा नाही. अशी मला मजा नाही येत त्याला. चल बसतं का बघ. हा बसतं. चालू केली. ठीक आहे. देखते चला बघू तर. आपले प्रो रायडर सोनक सर यांनी पण एक यूट्यूब चॅनल उघडले त्यांचं स्वतःचं. तर त्यांनाही थोडंसं गोप्रोचा व्ह्यू वगैरे कसा येतो काय येतो ते पण बघायचं होतं. आणि माझीही बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मी म्हणजे इतरांच्या नजरेत मी कसा दिसतो आहे राईड करताना. तर ते पण एक मला बघायचं होतं. तर त्यांच्या हेल्मेटला आपलं गोप्रो अटॅच केलेलं आहे. भारी वाटतं बघायला. म्हणजे माझ्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मी राईड करताना कसा दिसतो हे बघायचं होतं मला बऱ्याच दिवसापासून.
Always take it slow. चलो मन आ रहा है, बहुत ज़्यादा मन आ रहा है उसके ऊपर। ऐसा लग रहा है अभी जाते जाते नहीं ले लूँ। फक्त राइडिंग करना। ओहो खूप मस्त पार्किंगची सोय आहे इथं। सगळ्यांनी आपले गाड्या पार्क करून गाड्यांचे नंबर वगैरे इथं सांगितलेत। आय थिंक 20 रुपये काहीतरी तिकीट होतं तिथं पार्किंगचं। कुठल्याच प्रायव्हेट गाड्या आतमध्ये अलाउड नाही आहे। तर इथून एक 5-6 किलोमीटर आपल्याला बसने जायचं आहे। तर काय एक 30 रुपये काहीतरी तिकीट आहे बसचं, तर बसने जाऊया। ये नए यूट्यूबर सबसे क्लोजेस्ट पॉइंट पे रहता हूं। ये वाना भी यूट्यूब आदत लग गई है, इतना रिलेटेबल होगा। 15 जन आपले चलो ये तोपर्यंत आपले टीमचे लीडर सगळ्यांचे तिकीट काढताय। तोपर्यंत थोडंसं ताक वगैरे पीत, हा असं काहीतरी लुक आहे आपला। कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला बसमध्ये जाऊयात।
इथपर्यंत बसचा प्रवास होता. आता इथून थोडंसं बॅग वगैरे सगळं काही चेकअप होईल. आय थिंक काही 40 रुपये तिकीट आहे इथं. आणि हे जे फॉरेनर्स वगैरे दिसत आहेत त्यांना 600 रुपये तिकीट आहेत. तर हे कितपत योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जे लोक बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये हे सगळं काही लेण्या वगैरे बघायला येतात त्यांना 600 रुपये तिकीट आणि आपल्याला 40 रुपये तिकीट आहे. तर आमची पूर्ण गँग चालली आहे आता मध्ये. खूप जास्त ऊन आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघा नजारा कसा आहे. काही पाणी वगैरे काहीच नाही. पूर्ण म्हणजे एकदम पावसाळ्यामध्ये कसला खतरनाक नजारा असेल इथं. तर इथं आतमध्ये पूर्ण 30 गुफा आहेत. सगळे काही गुफा वगैरे आम्ही फिरलो आणि खूप जास्त गरमी होत होती. कडक ऊन होतं एकदम. तर थोडंसं सगळ्यांनी एक फोटोशूट वगैरे केलं आहे आणि फोटो वगैरे काढल्याच्या नंतर एक ग्रुप फोटो घेतला एक मस्त आणि ग्रुप फोटो घेऊन निघालो बाहेर. येताना श्रेयस सरांच्या हेल्मेटला कॅमेरा माउंट केला होता. त्यांच्याकडे ऑलरेडी 360 कॅमेरा आहे, इन्स्टा 360. बट त्यांचा चालला आहे प्लॅन गोप्रो घेण्याचा. तर पूर्ण अँगलच रॉंग आला आहे. लोअर अँगलवर झाला आहे पूर्ण. तर ठीक आहे. पूर्ण हॉटेलपर्यंत आम्ही ज्या हॉटेलवरती जेवलो त्या हॉटेलपर्यंत त्यांच्याकडेच होता कॅमेरा. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आमचे क्यूट रायडर्स झोका खेळत होते. ओके. तर इथून पुढं आपण आता हिमालयन 450 चालवणार. शोरूमवरती जी टेस्ट राईड घेतो ती टेस्ट राईड एक छोटीशी असती, 1-2-5 किलोमीटरची. पण थोडीशी ही टेस्ट ड्राईव्ह लॉंग राहील. चांगला अनुभव येईल या गाडीबद्दलचा. फर्स्ट टाईम मी हिमालयन 450 चालवतो. खूप मोठी बाईक आहे, जबरदस्त. अरे बहुत हल्की लगती है वो गाड़ी. ये गाड़ी मेरे को डायरेक्ट मॉन्स्टर लग रही. ये डायरेक्ट मॉन्स्टर है ना भाई. हाँ तो बार बार ढीला होता है. ये देखो ऐसा हैंडल होना, ऐसा हैंडल होने के बाद लगता है कि कुछ मतलब कैमरे तेरे से कुछ नहीं लगता. वो हैंडल मतलब मजे ही मजे. तर थोडासा मोकळा पॅच भेटलेला आहे. तर गाडीची पॉवर वगैरे बघू कशी आहे. स्पीडमध्ये स्टॅबिलिटी कशी आहे गाडीची, एकदम जबरदस्त.
फोटो गिटो मस्त पाहिलं मी. हां वडाच्या झाडा खाली होते. अरे बाप क्या